की पाथरीच्या जागेवरून तुमच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते की सुरेश भुमरे आमचं ते घरचं भांडण आहे. आज ना उद्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात अजिबात लढत नाहीत. त्यांना अगोदर वाटलं होतं की तर भाजपची ताकद नाही या जिल्ह्यात, पण आता जेव्हा त्यांना मैदानात भारतीय जनता पार्टी ताकदीनं उतरली, त्यांना आता भाजपची आठवण यायला लागली असते. तर मताचं विभाजन होऊन काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून तिथली काँग्रेस संपण्यासाठी कोणाची किती मोठी सभा होऊ द्या, कोण किती पैशाचा वापर करू द्या, लोक सगळ्याचा पैसा घेतील, पण बटन हे कमळाचं दाबतील. जिल्ह्यातल्या लोकांचं लक्ष लागलं होतं की इथं मुख्यमंत्री येतील, सभा घेतील. काय परिस्थिती आहे? सभा न लागण्यामागचं कारण वेगळं आहे. काय जिल्हा परिषदेला तर आम्ही कोणासोबत युतीच करणार नाही. तो जिल्हा परिषदला ग्रामीण भागातला सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टी सोबत राहायचं. राज्यात सगळीकडे नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी 3 जागांवर लढते आणि इतर ठिकाणी युती केली, तर काही ठिकाणी त्यांनी तिथं कुठलाही उमेदवार दिला नाही. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत परभणी जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे आहेत. सर नमस्कार. नमस्कार. परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी साधारणतः किती जागेवर स्वतः स्वबळावर लढते आहे आणि बाकी ठिकाणी कशा पद्धतीने युती झालेली आहे तुमची? परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्द्यावर पूर्ण ताकदीनं नगरपालिका निवडणूक लढवित आहेत. सेलूमध्ये असेल, जिंतूरमध्ये आणि गंगाखेडमध्ये भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पॅनल आहे. मानवत आणि पूर्णामध्ये आम्ही शिवसेनेसोबत युती केलेली आहे आणि सोनपेठमध्ये आम्ही सोनपेठ शहर विकास आघाडीसोबत आहोत आणि पाथरीमध्ये आम्ही शिंदे सेनेला पाठिंबा दिलेला आहे. ताकदीनं देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान, ज्या माणसानं भारत देशाचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात नेलं, एक विकासाचं राजकारण केलं, नरेंद्रजी मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्र राज्याचे अष्टपैलू व्यक्तिमत्व 18 तास सर्वांगीण विकास काम करणारे देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, आमचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या निवडणुका लढवित आहोत. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आहे. एकंदरीत त्यांची इथं प्रतिष्ठा पणाला लागल्याचे दिसते. पण जिंतूरमध्ये असेल किंवा शेलूमध्ये असेल तर तिथली परिस्थिती काय आहे? कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीनं देखील तगडं आव्हान दिलं आहे. अजितदादांची सभा झाली आहे. अजितदादांनी देखील विकासाच्या मुद्द्यावरून जिंतूरमध्ये अनेक टीकाटिप्पणी केली आहे. याकडे तुम्ही कसं बघता? जिंतूरमध्ये आम्हाला तगडं आव्हान अजिबात नाही. भारतीय जनता पार्टीचे नेते, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब स्वतः तिथं लक्ष देऊन आहेत आणि आमच्या पालकमंत्री महोदय मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांनी जे विकासाचं राजकारण सुरू केले आणि 18 पगड जातीच्या माणसाला सोबत घेऊन एक विकासाची दिशा या जिल्ह्यामध्ये देण्याचं काम माननीय नामदार मेघनादिदीने केलेलं आहे. त्यामुळं तिथली जनता दिदीसोबत आहे आणि विकासासोबत आहे. नक्कीच जिंतूरच्या सर्व जागा आणि नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा निवडून येईल. याशिवाय तुम्ही मानवत आणि पूर्णेमध्ये शिवसेनेला पाठिंबा दिल्याचं सांगितलं, पण तुम्ही राष्ट्रवादीला तिथे सोबत का घेतलं नाही? स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा करून तिथली परिस्थिती पाहून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आमची नैसर्गिक युती कोणती आहे? भाजप शिवसेना. त्यामुळं आम्ही शिवसेनेसोबत जायचं ठरवलेलं आहे. मानवतमध्ये देखील ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेसोबत आणि भाजपची युती झाली, तिथले स्थानिक जे कार्यकर्ते आहेत ते नाराज झाले आणि त्यांनी राजीनामा दिल्याच्या देखील घटना घडल्या. तुम्ही त्या कार्यकर्त्यांची मनधरणी वगैरे केली की ते तुमच्या विरोधात बंडखोर म्हणून? हां, मानवतचा विषय नाही. मानवतमध्ये आम्ही सर्व ताकदीनं तिथं 8 उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळं पाथरीमध्ये थोडे पदाधिकारी आमचे नाराज झालेत, पण पदाधिकाऱ्याला विश्वास घेऊनच हा निर्णय घेतला होता. 35 वर्षापासून तिथं माजी आमदार बाबाजी दुराणी यांचं वर्चस्व आहे, पण यावेळेस शिंदे शिवसेना चांगली टक्कर देत आहे. भाजपने जर उमेदवार उभे केले असते तर मताचं विभाजन होऊन काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून तिथली काँग्रेस संपण्यासाठी आम्ही सर्व मताने हा निर्णय वरिष्ठाच्या कानावर घालूनच हा निर्णय घेतलेला आहे. मग तुम्ही तिथं तुमचा एकही उमेदवार दिला नाही? आम्ही आमचा एकही उमेदवार दिला नाही. आम्ही तिथं पाठिंबा दिलेला आहे.
याशिवाय गंगाखेडची देखील निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते, कारण तिथे स्थानिक जे आमदार आहेत ते विधानसभेला असतील, लोकसभेला असतील, ते भाजपच्या सोबत होते आणि आता त्यांनी तुमच्या विरोधातच बंड पुकारला आहे. त्याच्यासोबतच तिथले माजी आमदार जे आहेत राष्ट्रवादीचे मधुसूदन केंद्रे, ते देखील तुमच्या विरोधात आहेत. तिथं तुमचा उमेदवार आहे, तिथली तुमची परिस्थिती काय? गंगाखेड शहर आणि गंगाखेड तालुका हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मानणारा हा तालुका आहे आणि विकासाची दिशा असलेला हा तालुका आहे. परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकुरे यांनी चांगलं लक्ष आणि विकास करण्याच्या दृष्टिकोनातून त्या शहरावर सुद्धा भारतीय जनता पार्टीचं पूर्ण पॅनल आणि आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्रीताई रामप्रभूजी मुंडे मैदानामध्ये आहेत आणि त्यांना नगराध्यक्षपदात असलेला अनुभव आहे. एक विकासाचा दृष्टिकोन आदरणीय रामप्रभूजी मुंडे साहेब असतील, जयश्रीताई मुंडे असतील, हे दोघं पण नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे तिथल्या जनतेने ठरलेलं आहे, कोणाची किती मोठी सभा होऊ द्या, कोणा किती पैशाचा वापर करू द्या, लोक सगळ्याचा पैसा घेतील, पण बटन हे कमळाचं दाबतील विकासामुळे. प्रचाराचे 2 दिवस राहिलेत, आजचा आणि उद्याचा, पण भारतीय जनता पार्टीची जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रमाणात मोठी सभा झाली नाही, राज्याचे कुठल्याही नेत्याची सभा झाली नाही. विशेषतः परभणी जिल्ह्यातल्या लोकांचं लक्ष लागलं होतं की इथं मुख्यमंत्री येतील, सभा घेतील. काय परिस्थिती आहे? सभा न लागण्यामागचं कारण वेगळं आहे. काय कारण आहे? कारण जिल्ह्याला पक्षानं राज्यमंत्रीपद आणि पालकमंत्रीपद दिलेलं आहे. जिल्ह्यामध्ये आता नेतृत्व मोठं आहे, त्यांची स्टार प्रचारक म्हणून निवड पण केलेली आहे. त्यामुळं आमच्या पालकमंत्री या जिल्ह्यामध्ये सक्षम आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या निवडणुका ताकदीने लढवित आहोत. 2 दिवसात कुठली आणखी सभा होणार आहे का नाही, काही स्थिती असणार? आज संध्याकाळपर्यंत आम्हाला माहिती मिळेल. नाही तर आमच्या पालकमंत्री महोदय, स्वतः मी जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रत्येक नगरपालिकेमध्ये जाऊन आम्ही कॉर्नर सभा बैठका घेत आहोत. पालकमंत्री महोदय सुद्धा प्रत्येक ठिकाणी जात आहेत. बोर्डीकर साहेब असतील, वरपुडकर साहेब असतील, हे सुद्धा प्रत्येक ठिकाणी जाऊन बैठका घेत आहेत. त्यामुळं परभणी जिल्ह्यामध्ये ताकदीनं भारतीय जनता पार्टीचे आजी माजी पदाधिकारी, आमचे मंडळाध्यक्ष, बूथ अध्यक्ष सर्व मैदानामध्ये उतरले. तुम्ही म्हणलात की तो भाजपची आणि शिवसेनेची नैसर्गिक युती आहे, पण जिल्ह्यात जर बघितलं तर आपण तुमचं बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीशीच तगडं आव्हान आहे. ती तुम्ही तर सरकारमध्ये आहेत ना राष्ट्रवादी, आणि तुम्ही म्हणताय नैसर्गिक युती असली तरी मग तुम्ही त्यांच्या विरोधात लढताय, म्हणजे काय याच्याकडे कसं बघ? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात अजिबात लढत नाहीत. त्यांना अगोदर वाटलं होतं की इथं भाजपची ताकद नाही या जिल्ह्यात, पण आता जेव्हा त्यांना मैदानात भारतीय जनता पार्टी ताकदीनं उतरली, त्यांना आता भाजपची आठवण यायला लागली. कारण या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच 1 नंबरचा पक्ष असेल. त्यामुळं आपण निकाला दिवशी पाहू शकता, सर्वात मोठा पक्ष हा भारतीय जनता पार्टीच या जिल्ह्यामध्ये नगरपालिकेला राहील. आणि हीच परिस्थिती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राहील का? 100%. जिल्हा परिषदला तर आम्ही कोणासोबत युतीच करणार नाही. तो जिल्हा परिषदला ग्रामीण भागातला सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे की भारतीय जनता पार्टी सोबत राहायचं. मी तुम्हाला आज सांगतो, आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवा, जिल्हा परिषदला भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकणार आहे. शहरामध्ये थोडं सामाजिक समीकरण असल्यामुळे काही ठिकाणी आम्हाला युती करावी लागली, पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आम्ही स्वबळावर इथं जिल्ह्यामध्ये सत्तेमध्ये येऊ. तिथंही नैसर्गिक युती चालणार नाही. नैसर्गिकचा विषय नाही, ताकद. शेवटी आम्हाला आमची ताकद वाढवायची. भारतीय जनता पार्टी प्रत्येक पक्षाला आपापली ताकद वाढवायची असते. आमची ताकद आता जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली ताकद निर्माण झालेली आहे आणि एक पक्ष संघटनेची ताकद. माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि माझ्यासोबत 18 पगड जातीची टीम आहे आणि चांगले काम करणारी एक टीम आमची आता मैदानामध्ये उतरलेली आहे. त्यामुळं आम्ही अजिबात युती जिल्हा परिषदला करणार नाही. आणखी एक प्रश्न की पाथरीच्या जागेवरून तुमच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते की सुरेश भुमरेंमुळेच तिथली भाजपनं निवडणूक लढवली नाही किंवा काय? नाही. सुरेश भुमरेवर गंभीर आरोप नाही. पदाधिकाऱ्याचं म्हणणं होतं, मी स्वतः पाथरीत जाऊन 4-5 बैठका घेतल्या. जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या माझ्या संपर्क कार्यालयामध्ये स्वतः बोर्डीकर साहेब, वरपुडकर साहेब असतील, यांच्यासोबत सर्वांच्या पाथरी शहर असे सर्वच नगरपालिकेतल्या प्रमुख लोकांच्या बैठका झालेल्या आहेत. आम्ही सर्वांनी
परिस्थिती पाहून पाथरी शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये 70% मुस्लिम समाज बांधवाचं मतदान आहे, 30% हिंदू बांधव आहेत. आम्ही ते समीकरण पाहून आणि 35 वर्षापासून जी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची सत्ता आहे ती यावेळेस सत्ता जाणार आहे. शिंदे सेनेने तगडं आव्हान उभं केल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा जर आम्ही पॅनल उभा केला असता तर ती ताकद मतदान डिवाईड झालं असतं आणि काँग्रेसला फायदा झाला असता. त्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून आदरणीय परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील, भारतीय जनता पार्टीचे नेते रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, सुरेशरावजी वरपुडकर साहेब असतील, स्वतः मी जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही वरिष्ठाच्या कानावर घालूनच हा निर्णय घेतलेला आहे. सुरेश भुमरे हा तळागाळातला आलेला कार्यकर्ता आहे. सुरेश भुमरे हा शून्यातून इथपर्यंत आलेला आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्याचा कार्यकर्त्याचा माझ्यावर विश्वास आहे आणि आमचं ते घरचं भांडण आहे. आज ना उद्या ते भांडण मिटेल, काही काळजी करू नका. शेवटचा प्रश्न की आता नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपची आणि तुमच्या जी शिवसेना भाजपची होते तिची स्थिती काय राहणार जिल्ह्यात? जिल्ह्यामध्ये आज तुम्हाला सांगतो मी, नगरपालिकेच्या निकालाच्या दिवशी आजच तुम्हाला सांग रेकॉर्ड करून ठेवा, सर्वात जास्त नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील. सर्वात जास्त नगराध्यक्ष परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील. तर हे होते परभणी जिल्हा भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी परभणी जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीची जी जिल्ह्यातली स्थिती आहे या संदर्भात सविस्तर माहिती सांगितली. परभणी जिल्ह्यातल्या जे तुमची काय अंदाज आहे ते देखील मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.